अशा याचा घेतलाच पाहिजे. मला असं वाटतं राज्य सरकारच्या ज्या महिला आता नुकतंच पर्यटनावरचं एक धोरण काढलं. माझं ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे, जे धार्मिक स्थळं ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी, ऐतिहासिक स्थळं आहेत ठिकाणी आपला जिल्हा पर्यटन जिल्हा व्हावा, महाराष्ट्रामध्ये पर्यटन जिल्हा व्हावा. पर्यटक आणि आपल्याकडे जास्तीत जास्त यावे. सुदैवाने आपल्याला देण चांगली आहे. ज्याला कुणाला कळते, आता बरेच जण कुणाचं सासर कुठलाही माहिती नाही. शिर्डीचं कोणाचं सासर आहे का? नसेल तिकडच्या इकडं कोण येते गरीबाकडे आपल्या? ती लई मोठं झालं आहे, त्याच्यामुळे आपल्या गरीबाकडे कोण येणार? शिर्डी एखादी नगरपालिका सुद्धा नसताना, एखादं गाव असताना 100 वर्षापूर्वी शिर्डीची स्थापना झाली असेल, म्हणजे साईबाबांची तिथं वास्तव्य आलं असेल. 100 वर्षामध्ये कुठे गेले? तुम्हा आम्हाला राग आला पाहिजे. आम्हाला देवदेवतांचा खूप आशीर्वाद आहे. सोलापूर जिल्ह्याला खूप आशीर्वाद आहे. साईबाबाच्या अगोदर पांडुरंग आहेत का? साईबाबा अगोदरचे आहेत. साईबाबाच्या अगोदर सिद्धरामेश्वर अगोदरचे आहेत का? साईबाबा अगोदरचे आहेत. अक्कलकोटचे स्वामी समर्थ अगोदरचे का? साईबाबा अगोदरचे. मला असं वाटतंय की आम्हाला देवदेवतांचा खूप आशीर्वाद आहे सोलापूर जिल्ह्याला. ही अध्यात्माची पर्यटनाला जर जोड लावली तर मला असं वाटतं की आज शिर्डीसारख्या ठिकाणी किमान 10 ते 15 5 स्टार हॉटेल आहे. आणि असे छोटे मोठे हॉटेल गेले तर किमान 2000 हॉटेल आहेत. त्या छोटे छोटे 2000 हॉटेल म्हटल्यावर तिथं रोजगार किती होत असेल? मला असं वाटतं की कशामुळे झालं असेल. माझ्यासारख्याला जर विचारलं तर त्याचं माउथ पब्लिसिटी चांगली झाली असेल. आणि मला असं वाटतंय माउथ पब्लिसिटी जास्त कोणाकडे होती? महिला जास्त बडबड करतात असं माझं बरोबर ना? आता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आपल्या माहेरच्याला सगळ्याला इकडे बोलवा, सातत्यानं बोलवा. आणि आमचा पांडुरंग कसा चांगला आहे, आमचा ग्रामदैवत सिद्धरामेश्वर कसा चांगला आहे, इकडे कमलादेवी कशी चांगली आहे, भगवंत कसा इकडे चांगला आहे, संत दामाजी कसे दुष्काळात सुद्धा आम्हाला धान्य पुरवत होते, म्हणजे हे आहे स्वामी समर्थ भिवू नको तुझ्या पाठीशी. ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही केल्या तर मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्हाला एवढी संधी चांगली मिळणार आहे की खूप मोठा रोजगार सुद्धा या निमित्ताने. आणि म्हणून अध्यात्म धार्मिक पर्यटन जर आम्ही केलं तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी होऊ शकतात. मी ज्या मतदारसंघातून येतोय, कुडल संगम म्हणून गाव आहे, अनेक वर्षापासून जर तिथं कधी रस्ता सुद्धा नीट नव्हता. तर रस्ता नीट झाला, थोडासा प्रचार करायला तर रोज किमान 20-25 गाड्या दर्शनाला यायला. केवळ रस्ता नीट झाला, थोडीशी प्रचार प्रसिद्धी वाढली तर तिथं पूर्वी एखादी गाडी सुद्धा चुकून येत नव्हती. आणि म्हणून कुडल संगमसारखं एक चांगलं देवस्थान सुद्धा मागं पडलेलं होतं, केवळ आमच्या न सांगण्यामुळं आम्ही चर्चा नाही. तसं सोलापूर जिल्ह्याला आम्हाला खूप देवदेवतांचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद घेऊन आम्ही जरा पुढे गेलं पाहिजे. आणि ह्यांचं आपल्याला जास्तीत जास्त, तुम्ही जर म्हटलं की तुम्ही ज्या गावात राहताय, देव गावाच्या जवळ तुम्ही राहताय, म्हणजे देवाच्या जवळ राहताय, ते देव तुम्ही नवसाला पावलंय म्हणून सांगा. सगळ्यात जास्त पुरुषापेक्षा भक्ती सुद्धा तुमच्याकडे जास्त आहे. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात या निमित्तानं वाटते. आणि ह्या धार्मिक स्थळांवर मला तर असं वाटतं की ज्या दिवसापासून सातत्यानं हा जिल्हा धार्मिक पर्यटन व्हावा असं म्हणत होतो, उगाच वाटतं मला देव पावला असं वाटतं. सोलापूर जिल्ह्याची देव पावली असं वाटतं. कशामुळे पावले असं म्हणतोय? राज्य सरकारने केवळ महिलांच्यासाठी पर्यटनावरची योजना तयार केली. म्हणजे जिथं जिथं धार्मिक स्थळं आहेत तिथं जर तुम्ही छोटी घरं बांधली आणि भाड्याने दिली तर 15 लाखापर्यंतच्या घराला राज्य सरकार त्याचं व्याज देते. तुम्हाला पॉम्पलेटी द्यायला लावलं होतं. मला असं वाटतं की ही तुम्हाला गाडी घ्यायची आहे टुरिस्टसाठी, ते सुद्धा तुम्हाला 15 लाखापर्यंतचं व्याज सरकार महिलांच्यासाठी आहे फक्त. कारण माननीय मोदी साहेबांच्या लक्षात आलं असेल की महिलाच ह्या गोष्टी चांगल्या करू शकतात. महिलाच चांगल्या गोष्टी या देशाची प्रगती महिलाच करू शकतात. आणि म्हणून विशेष करून महिलांसाठी काय तुम्हाला एखादा हॉटेल तुमच्या तिथं आजूबाजूला काढायचं असेल ते सुद्धा मला असं वाटतं ह्याच्यामध्ये येतात. आणि अशा एक ना अनेक योजना असतात. ह्या योजना सुद्धा आम्ही तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या सरपंचाच्या माध्यमातून
व्हावं अशी नम्रपणाने खूप बोलावं असं वाटतं. पण खरं म्हणजे तुम्ही आलात प्रशिक्षण घ्या, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आम्ही काय करावं काय बघावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.